नमस्कार सर्व टेलर बंधूंना. आज आम्ही खास स्पेशली लेडीज टेलर व शिकाऊ लेडीजसाठी घेऊन येत आहोत. 2 टक्सचा साधा ब्लाउज कटिंग कसे करावे हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहोत. तर चला मग बघूया. 32 चेस्ट साईज 2 टक्सचा साधा ब्लाउज कटिंग करणार आहोत, ते पण क्रॉस पट्टीच्या सहित. अगोदर आपण फोल्ड असलेला पेपर घेऊया. जॉईंट साइड आपल्या साईडला असायला पाहिजे. ब्लाउजची उंची मोजून घेऊया. ब्लाउजची उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच वाढवणार आहोत, कारण मार्जिनसाठी. तर 14 इंच येतो. 14 इंचाला इथे एक मार्किंग करणे आणि सेंटरला एक मार्किंग करणे. व वरती एक मार्किंग करणे. असे 3 ठिकाणी मार्किंग करणे. नंतर ना कमर मोजून घेऊया. पूर्ण कमर आहे 26 इंच. 26 भागिले 4 करणे. तर 6.5 इंच येतो. त्यात प्लस 2 इंच मार्जिनसाठी वाढवणे. तर 8.5 इंच कमर येतो. इथे 8.5 इंचाला मार्किंग करून ते सरळ रेषा ओढून घेणे. पत्ती चेस्ट साइज ब्लाउजसाठी गळा रुंदी व शोल्डर 5 इंच घेणे. हार्मोल सुद्धा तेवढाच 5 इंच घेणे. व रेषा ओढून घेणे. शोल्डर मोजून घेऊया. शोल्डर आहे 2.5 इंच. इथे 2.5 इंच खाली मार्जिनसाठी 1.5 इंच घेणे. उरलेला भाग हा गळा रुंदी असतो. आतल्या साईड सुद्धा गळा रुंदी मार्किंग करून घेणे. पुढचा गळा मोजून घेऊया. पुढचा गळा आहे 5.5 इंच. त्यात अर्धा इंच मार्जिनसाठी वाढवणे. तर 6 इंच येतो. 6 इंचाला इथे मार्किंग करणे. ऑलरेडी आपण मार्किंग केले आहोत, त्या दोन्ही मार्किंगचा बॉक्स तयार करणे. त्याला राउंड शेप देणे. नंतर ब्लाउजचा चेस्ट साइज मोजूया. एका भागाचा चेस्ट साइज 8 इंच आहे प्लस 1.5 इंच, तर 9.5 इंच येतो. इथे 9.5 इंचाला मार्किंग करणे. व रेषा ओढून घेणे. त्यानंतर ना पेपर पलटून घेणे
कमर पॉईंट आणि छातीचा पॉईंट जोडून घेणे. क्रॉसपट्टी हा 3.5 इंच व 2.5 इंच घेणे. खाली 2.5 इंच घेणे. अडीच इंचाचे सरळ रेषा ओढून घेणे. 3.5 इंचाला क्रॉस असा शेप देणे. आता आपण हार्मोल घेणार आहोत. इथे अर्धा इंच, खाली 1 इंच घेऊया. अशा पद्धतीने त्याला राऊंड शेप देणे. पहिल्या टक्ससाठी शोल्डरच्या सेंटरवर पट्टी ठेवून खाली मार्किंग करून मार्किंगच्या वरती 2.5 इंच घेणे. बाजूला अर्धा इंच मार्जिनसाठी मार्किंग करून ते जोडून घेणे. दुसऱ्या टक्ससाठी हार्मोलपासून 3.5 इंचाला मार्किंग करणे. व रेषा ओढून घेणे. या ठिकाणी कमी मार्जिन घेणे. आता आपण पेपर कट करून घेऊया. आतल्या साइड फोल्ड असलेला भाग कट करणे. आणि फ्रंटचा बाकीचा भाग कट करणे. अशा पद्धतीने टक्स ठिकाणी टाच मारून घेणे. आता आपण बॅगचा पेपर घेऊया.
ब्लाउजच्या मागच्या गळ्याची उंची मोजून घेणे. उंची आहे 3.5 इंच. त्यात प्लस 5 इंच मार्जिनसाठी करणे, तर 8.25 इंच येतो. ऑलरेडी आपण गळारुंदी मार्किंग केलेली आहे, ते मागच्या साईडला मार्किंग करणे. इथे 8.25 इंचाला मार्किंग करणे. त्या दोन्ही मार्किंगचा बॉक्स तयार करून घेणे. त्याला तुम्हाला जो गळा हवा आहे तो गळा घेऊ शकता. व ते कट करून घेणे. बॅक टक्ससाठी इथून आडवा 3.5 इंचाला मार्किंग करणे. उभा 4 इंचाला मार्किंग करणे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करणे व ते जोडून घेणे. असे टक्स ठिकाणी टाच मारून घेणे. अशा पद्धतीने फ्रंट आणि बॅकचा कटिंग झालेली आहे.